तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियांच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही। राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला। तुम्हाला आठवत असेल जेव्हा SIT गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण लिहिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये, तर त्याला बदलण्यात यावं असंही पत्र मी दिलेलं। आणि म्हणून जो काय ॲफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे। माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल। दिशा सालियनचे वडील याबद्दल त्यांनीही ॲफिडेव्हिट काउंटर ॲफिडेव्हिट दिलेला आहे। त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू। म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभी बाकी आहे। दुसरं पण एक विषय समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे। मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे। त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे। म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना। म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे, आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे शून्य पत्रकार आहात, अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो। तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर 7 तास बघून आलेलो आहे। आपल्याला विनंती आहे घाई गडबड करू नका। कोर्टामध्ये हा विषय चालू आहे। एका मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे, एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबाव। एक बार ये मराठी खत्म कर देते हैं, उसके बाद कर लेंगे। आदित्य ठाकरे म्हणून गेले की बा या केसशी माझा काही संबंध नाही आहे, नाहक माझी 5 वर्षापासून बदनामी करण्यात येते, या केसचा माझा कुठलाही संबंध नाही। म्हणून बोलतो ना, आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय। म्हणून हे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा, नंतर एकत्र वाजवायला भेटेल। नाही पण SITच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांनी SITने काय कोर्टाला सांगितलंय ते तुम्ही वाचलं पाहिजे ना। तुमचं काम मी कशाला हलकं करू। इथले जे कोळी बांधव आहेत ते मत्स्य व्यवसाय करतात, त्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्यांचं त्याबद्दल मी आत्ताच माहिती गेलेली आहे। तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे, काही थकबाकी बाकी आहे, त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटिसेस पाठवलेल्या आहेत। मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांना उद्या बोलून घेतलेलं आहे। आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही, त्यांनी ते चिंता करू नये। हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे। आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना, कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्याबरोबर उभं आहे। लागलं तर मी संबंधित मंत्र्यांना बोलीन, त्यांना जाऊन भेटीन, पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू। हो नक्की बाकी आहे, त्याचा तो अर्थ होतो, कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेलं आहे, जी केस कोर्टात चालवली आहेत, जे आरोप कोर्टात झालेले आहेत, जिथे आदित्य ठाकरेंनी खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे